सांगली जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर दलित महासंघाचे निषेध आंदोलन। सर्वोच्च न्यायालयाच्या आदरणीय सरन्यायाधीशावरील हल्ल्याचा केला तीव्र निषेध। नमस्कार, केजे न्यूज इंडिया मराठीमध्ये आपले स्वागत आहे। मी मारुती गुंडिले नळगीरकर। पाहूया आजची ठळक बातमी। काही दिवसापूर्वी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आदरणीय भूषण गवई साहेब यांच्यावर करण्यात आलेल्या संतापजनक हल्ल्याच्या निषेधार्थ दलित महासंघ सांगली जिल्ह्याच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला। माननीय जिल्हाधिकारी सांगली यांच्या कार्यालयावर तीव्र निदर्शने करून हा निषेध करण्यात आला। हे निदर्शने दिनांक 15/10/2025 रोजी दलित महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक माननीय मच्छिंद्र सकटे यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आला आहे। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आदरणीय भूषण गवई साहेब यांचा झालेला अपमान हा देशाच्या लोकशाहीचा अपमान असून हे गैरकृत्य करणाऱ्यावर कठोर कारवाई करून कठोर शिक्षा द्यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली। या निदर्शने आंदोलनास राष्ट्रीय सरचिटणीस उत्तम चांदणे अप्पा, राज्य उपाध्यक्ष शंकरदादा महापुरे, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष माननीय सतीशदादा मोहिते यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। तसेच दलित महासंघ प्रभारी जिल्हाध्यक्ष व बहुजन समता पार्टी जिल्हाध्यक्ष माननीय बळीराम रणदिवे यांच्या नेतृत्वात हे निषेध निदर्शने आंदोलन करण्यात आले आहे। यावेळी सांगली जिल्ह्यातील माननीय प्रकाश वायदंडे, माननीय दिनकर वायदंडे, माननीय मोहन माने, माननीय धोनीराम कांबळे, माननीय दीपक मिसाळ, माननीय अनिल थोरात, माननीय नाना कांबळे, माननीय अरुण सातपुते, माननीय आकाश कांबळे, सौ शीतल सकट, सौ मोहिती मॅडम, सौ सोनाली कांबळे व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। देशाचा अपमान करून जे काही कृत्य केलेलं आहे हे निंदनीय कृत्य आहे। त्या कृत्याचा प्रथम दलित महासंघ सांगली जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी मी जाहीर निषेध व्यक्त करतो। वास्तविक या देशामध्ये अराजकता माजली पाहिजे अशा देशभावनेतनं सातत्याने मनवादी विचार हा डोकं वर काढताना आपण बघतो आहोत। वास्तविक दलित महासंघाच्या माध्यमातून गेले 35 वर्ष प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभर आपण सातत्यानं अन्यायाच्या आणि अत्याचाराच्या आणि या माणुसकीच्या व्यवस्थेच्या विरोधात समतेचा विचार आणि समतेचा नारा देण्याचं आपण सातत्यानं काम केलेलं आहे। अशा पद्धतीचं कृत्य करणारी डोकीवर निघताना आपण बघतोय। खरं तर आपल्याला पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये ना देशामध्ये प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे यांच्या ठाणे जिल्हा प्रतिनिधी कैलास गायकवाडसह केजे न्यूज इंडिया मराठी आपण पाहत राहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी। व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।